नमस्कार, मी डॉक्टर राजमा नदा, सांगली, BHMS CGO सर्टिफिकेट कोर्स इन ऑब्स्टॅट्रिक अँड सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्टिलिटी। आज 1 जुलै डॉक्टर्स डे। समाजाचा बॅकबोन किंवा पाठीचा कणा ज्याला आपण म्हणतो, असा हा व्यवसाय फक्त व्यवसाय नाही तर ही एक सेवा सुद्धा आहे। अशा या सदैव पेशंटच्या सेवेमध्ये तत्पर असणाऱ्या सर्व डॉक्टर्सना डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा। कोरोना काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपण पाहिलं की अनेक डॉक्टर्सनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पेशंटला जीवदान दिलेलं आहे। अशा सर्व डॉक्टर्सना डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज थोडंसं PCOD आणि इन्फर्टिलिटी या विषयावरती फोकस करते। पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम हे आणि इन्फर्टिलिटी याचा खूप जवळचा संबंध आहे। जेव्हा इन्फर्टिलिटीची कारण मीमांसा आम्ही करतो त्यावेळी बहुतांशी PCOD आम्हाला पाहायला मिळतो। PCOD ज्याची खूप ठळक लक्षणं आहेत, इरेग्युलर पीरियड्स, खूप जास्त वजन किंवा चेहऱ्यावरती मेल टाईप हेअर्स किंवा लो। पण PCOD हा पूर्णपणे रिव्हर्सिबल आहे, फक्त त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो। हा काही सर्दी खोकल्यासारखा आजार नाही की 10 दिवसाची 15 दिवसाची औषधं दिली आणि PCOD कव्हर होईल। फक्त याला पुरेसा वेळ द्यावा लागतो, आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करावे लागते, थोडंसं वजनावरती नियंत्रण करावं लागतं। फास्ट फूड, जंक फूड, खूप जास्त ऑइली, स्पायसी, बेकरी प्रोडक्ट हे अवॉइड करावं लागतं। फ्रूट्स, ग्रीन व्हेजिटेबल्स आणि साधा आहार घेऊन याचबरोबर आम्ही दिलेली सर्व औषधं तुम्ही वेळेवर आणि योग्य त्या वेळी घेतली तर PCOD नक्कीच बरा होऊ शकतो आणि गर्भधारणा व्हायला मदत होते। पुन्हा एकदा डॉक्टर्स दिना